हाय, तर आपण आज 3 इंच तयार बाही कटिंग करणार आहोत, कारण आपल्याला कमेंट आलेली की 3 इंचची म्हणजे 3 इंच उंचीची बाही कटिंग करून दाखवा. तर इथं मी 3 इंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 इंच ॲड केलं. 1 इंच काय ॲड केले, कारण अर्धा इंच खाली अस्तर जॉईंट करण्यात जातं, अर्धा इंच वरती आपलं शोल्डरला बाही जॉईंट करण्यामध्ये जातं. बाहीच्या साईडला आपण जो मुंड्याचा भाग जॉईन करतो तिथं अर्धा इंच जातं, म्हणून आपल्याला 1 इंच ॲड करायचंय. आणि तुमची जर ही अस्तरची दाखवते मी, विदाऊट अस्तर जर बाही असेल तुमची तर त्यासाठी 2 इंच म्हणजेच 1.5 इंच खाली ॲड करायचंय, वरती अर्धा इंच ॲड करायचंय. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण आता ही 36 साईजची बाही दाखवणार आहे मी तुम्हाला, कारण ज्या ताईंनी कमेंट टाकलेली मला त्यांनी साईज सांगितलेली नाहीये. तर 9 इंच छातीचा चौथा भाग अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तिथून पुढे 3 इंच बाहीसाठी, तयार बाहीसाठी 1.25-2 इंच मी खुल्या भागाकडून कमी केलेला आहे आणि 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचंय. जसं की आपण पाठीमागच्या भागामध्ये मापं टाकतो तेव्हा जेवढं आपण शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलेलं असेल तेवढं आपल्याला बाहीमध्ये टाकायचे. ते पण आतमध्येच मी पॉईंट केला आहे बघा, आतमध्येच मी पॉईंट करून घेतलेला आहे. हा जो पॉईंट आहे हा छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आहे आणि आतमध्ये 2 इंच टिक करून घेतले, कारण मी 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तुम्ही जर 1.5 इंच घेतलेलं असेल तर 1.5 इंच घ्या. आता आपण बाहीला आकार देऊन घेऊयात. अगदी सोपी पद्धत आहे. 3 इंच बाहीसाठी 1.25-2 इंच आपण कॅप हाईट घेतलेली. परत मी तुम्हाला मोजून दाखवते. 1.25-2 इंच आपली कॅप हाईट आहे. आणि जर तुम्हाला काखेचा भाग कमी हवा असेल 2 इंच घेतलं तरी चालेल. आता दंडघेरचं माप टाकायचंय. 6.5 इंच दंडघेर. प्रत्येकाचा दंडघेर 6.5 इंच येईल असं नाही. आणि ज्या ताईंनी मला कमेंट केलेली त्यांना जर कुठल्याही साईजची 3 इंचची बाही कट करायची असेल तर मी यूट्यूबवरती पूर्ण चार्ट टाकलेला आहे की साईजनुसार बाहीची कॅप हाईट किती इंच घ्यायची आणि उंची किती इंच घ्यायची. जर तुम्हाला तो चार्ट बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी पुन्हा चार्ट बनवण्याचा प्रयत्न करेन. याआधी मी एक चार्ट अपलोड केलेला आहे. बाहीच्या उंचीनुसार कॅप हाईट किती इंच घ्यायची, तर तो चार्ट बघा तुम्ही. 1 इंच बाहीपासून तर 20 इंच बाहीपर्यंतचा मी चार्ट दाखवलेला आहे त्यामध्ये. तर अशा पद्धतीची ही आपली स्लीव्ज म्हणजेच बाही 3 इंचची तयार कटिंग झालेली आहे आणि अगदी कमी वेळात आपण कटिंग केलेली आहे. आणि मी तुम्हाला साईजनुसार सगळे मापं सांगितलेले आहेत. तुम्हाला जर अशाच प्रकारे पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे.